नमस्कार मित्रांनो, मी प्रॅक्टिकल फार्मर. आता तुम्ही पाहू शकता जे आता हे इथं टमाटीची लागवड झालेली आहे. हे जे लागवड केली आहे शेतकऱ्यांनी, इथं जे पराठी होती हे पराठी काढून इथं टमाटरची लागवड केली आहे. पण यामध्ये झालं असं की आता थोडा मर रोग जो आहे तो जास्त दिसत आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे जे आहे हे झाड हे पटकन असं हे होत चाललंय. आता हे 2-3 दिवसच झाले लागवड करून, आणि ह्याच्यावर नाही का फुझारियम विल्टचा जो आहे तो प्रादुर्भाव झालेला आहे. हे का बरं? तर आपण इथं आधी पराठी होती आणि त्याच्यावर आपण टमाटरची लागवड केली आहे. तर हे लागवड करताना आपण नाही का जे पराठी काढल्याच्या नंतर थोडं पद्धतशीरपणे याचं नियोजन करायला पाहिजे. आपण पराठी काढली इथं आणि डायरेक्ट लागवड करून दिली, त्यामुळे कसं होतं की या आधीचे जे बॅक्टेरिया वगैरे जे राहतात ते इथेच म्हणजे लवकर मोठे होऊन आणि लवकर असं पसरते. तर याच्या नंतर जे आपण पीक घेतो ते असं नुकसान होऊन जाते. हे पाहू शकता तुम्ही, तासच्या तासच असं गायब होत चाललं. हे पाहू शकता तुम्ही, इथे झाडच नाही दिसत आहे. तर असंच नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपण जो आहे जे आपण टिलेज करतो, जे आपण लँड प्रिपेअर करतो, ते करताना थोडं काळजीपूर्वक करायची आणि जास्त घाई न करता थोडं पद्धतशीर करायचं. म्हणजे जे आपलं कल्टिवेशन आहे ते क्लीन कल्टिवेशन ठेवायचं. म्हणजे जास्त घाई नाही करायची आणि असं साफ ठेवायचं. जेवढी आपली जमीन साफ तेवढं जे आपलं उत्पन्न आहे ते चांगलं येईल, आणि जे नवीन पीक आपण लावतो त्याचं पण जे निघणं आणि काय म्हणतात त्याला, म्हणजे जर्मिनेशन. आता जे आपण प्लांटेशन केलं तिथे हे पा एवढं चांगलं रोप आलेलं आहे, आणि हे प्लांटेशन केलेलं असं वाया जाते आणि याचा खर्च आपला वाढत जातो. आणि हे जर जास्त प्रमाणात झालं तर आपण याच्यावर काही करू शकत नाही. हे आपल्या हातातून चाललं जाते. आता या परिस्थितीत आपण याच्यावर याची ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करून याला कंट्रोल करू शकतो. पण तुम्ही पण असं तुमच्या शेतामध्ये काही करत असाल तर थोडं काळजीपूर्वक प्रमाणे नाही का आपल्या पराठ्या काढून त्याचं थोडं त्याला ऊन खाऊ द्या. खोल नांगरणी करा. दरवर्षी नांगरणी नाही केली चालते, पण जे तिर्री पंजी जे काही आपण मारतो ते थोडं खोल पर्यंत जाऊ द्या आणि मातीची पलटी होऊ द्या. जेवढी मातीची पलटी होईल, जेवढी खालची माती वर येईल आणि वरची माती खाली जाईल, तेवढे हे असे जे रोग असतात ते कमी येईल. तर पाहू शकता तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये करताना थोडी काळजी घ्या. तर अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद.